ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एकीकडे ठाकरेंची शिवसेना काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवत असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा मित्रपक्षांना जोरदार टोला हाणलाय। विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाहीये, असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय। तसंच विरोधी पक्ष म्हणून शरद पवारांच्याच राष्ट्रवादीला स्कोप आहे, असं मतही अमोल कोल्हेंनी व्यक्त केलंय। आता अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना कशी रिॲक्ट होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे। या संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत। गणेश, एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि त्याच्या परिणामानंतर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी प्रचंड धुसफूस सुरू आहे असं चित्र आहे, काय सांगाल याबद्दल? पूर्वी जेव्हा तुमचे वाईट दिवस असतात तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती योग्य वाटत नाही किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतात। ज्यावेळेला लोकसभेला एक चांगलं यश मिळालं तर महाविकास आघाडी एकमतानं एकत्रित सगळ्यांसोबत पुढे येत होती। मात्र पराभवानंतर आता हे सगळं सुरू झालेलं आहे। आपल्याला माहित असेल की मातोश्रीमध्ये सतत बैठक सुरू आहे। सातत्यानं तिथं त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंना त्यांच्या पक्षाचे नेते हे आपण एकला चोरल्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती करतात। कारण त्याचे अनेक तर्कवितर्क लावले जातात की आपण मुंबई, खास करून मुंबई आणि इतर जे महानगर आहे जिथे महापालिका निवडणुका होणार आहेत तिथं आपलं बळ जास्त आहे। आपण जर आपल्या ताकदीनं लढलो आणि सर्व जागांवर लढलो तर आपल्याला चांगलं यश मिळू शकेल। आणि ज्या प्रकारचं मॅन्डेट जनतेने दिलं आहे विधानसभेमध्ये ते आपल्या विरुद्ध नसून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळं तर मॅन्डेट आपल्याला मिळालंय अशा प्रकारची भावना त्यांची आहे। आता यावरती काँग्रेसमध्ये स्टेटमेंट यायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेसच्याही बैठका सुरू आहेत। नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं की अंतर्गत जे राजकारण आहे काँग्रेस पक्षामध्ये, जे वाद आहेत किंवा महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला साईडलाईन केलं गेलं होतं, काँग्रेसने आपल्या ठाम भूमिकेवर न राहता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोघांसमोर जे सरेंडर झाले होते त्यामुळे आपल्याला फटका बसला असं मत झालंय। तर दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे यांनी स्वतः काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली। ह्याच्या तिन्ही स्टेटमेंटवर आपल्याला असं दिसतंय किंवा तिन्ही पक्षांच्या भूमिकेवर आपल्याला असं कळतंय की आता सगळं काही ठीक नाहीये। वेगळी दिशा घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत, वेगळी दिशा घेण्याचा विचारही सुरू आहे आणि त्यामुळं हे स्टेटमेंट खूप बोलके आहेत। एका बाजूला महायुतीची ताकद आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधले हे वादविवाद जे समोर येत आहेत त्यानं एक चित्र दिसत आहे की यंदा महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष सोबत राहण्याची शक्यता कमी आहे। एकला चलो रे तिघांची असते आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहेत का असाही प्रश्न इथे उपस्थित होतो पूर्वी। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या संपूर्ण विश्लेषणाबाबत। आणि एकंदरीतच आता हा ब्लेम गेम ज्या पद्धतीने मित्रपक्षांमध्ये महाविकास आघाडीच्या सुरू आहे ते पाहता आगामी महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये तीनही पक्ष एकला चालो रे असं म्हणत आपापल्या वाटेने जाणार का हे पाहण्याची उत्सुकता असेल। दरम्यान अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे लक्ष